साडेसातीत निर्णय घ्या योग्य साथ देणार आहे भाग्य. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, असं वाटतंय का की मन जरा जास्तच थकलंय? लोकांसाठी नेहमी दिलं परंतु स्वतःसाठी काहीच उरलं नाही. मी खरंच योग्य मार्गावर आहे का? हे मानसिक दडपण कधी कमी होणार असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एप्रिल 2026 तुमच्यासाठी केवळ भविष्य नाही तर तो एक भावनिक पुनर्जन्म आहे. आणि हो, शेवटी एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये हवंय. भावना, करुणा आणि प्रेमाची राशी म्हणून मीन राशीची ओळख आहे. जग जरी कठोर असलं तर तुम्ही आजही माणूस म्हणून जिवंत आहात. ते तुमचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. एप्रिल 2026 सांगतोय आता वेळ रडण्याची नाही तर उभं राहण्याची आहे. मीन राशी म्हणजे प्रेमाने जग जिंकणारी शक्ती. तुमचं हृदय कोमल असलं तरी आत्मा अत्यंत मजबूत आहे. तुम्ही हार मानत नाही, फक्त कधी कधी वेळ घेतात. संवेदनशील असणं ही कमजोरी नाही तर तीच तुमची ओळख आहे. प्रेमाने जग जिंकता येतं हे मीन राशी सिद्ध करते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मीन राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता सध्या शनिदेव तुमच्या राशीत विराजमान आहे, त्यामुळे तुमच्यासाठी साडेसातीचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. हा टप्पा मानसिक संघर्ष देतो, प्रश्न विचारायला लावतो, पण लक्षात ठेवा, संघर्ष कितीही मोठा असला तरी शेवटी तुम्ही यशस्वी होणारच आहात. साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे. या महिन्याचं सूत्र म्हणजे भावना दाबू नका तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव 2 एप्रिल रोजी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे धनप्राप्तीचे शुभयोग निर्माण होतील. कुटुंबात समजुतीचं वातावरण राहील, वाणीमध्ये गोडवा येईल. धनेश जेव्हा राशीत येतो तेव्हा केवळ पैसा नाही तर धर्म आणि समाधान देखील देतो. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेव 19 एप्रिल रोजी परिश्रम स्थानात प्रवेश करतील, जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल, ज्यामुळे हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्ककडे तुमचं लक्ष जाईल. नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही काम कराल, तुमची स्वतःची एक ओळख तयार होईल. प्रवासातून तुम्हाला संधी मिळू शकते. विशेषतः कामाच्या निमित्ताने केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर राहील, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुमच्या चतुर्थ स्थानात स्वतः राशीस्वामी गुरुदेव विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 11 एप्रिल रोजी गुरु आणि बुध यांच्यात राशी परिवर्तन योग घडून येईल, त्यामुळे या काळात तुम्हाला घरच्यांशी संबंधित लाभ होऊ शकतो. वाहन योग निर्माण होऊ शकतो, मानसिक शांतता लाभू शकते. हा योग मीन राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने हा महिना विशेषतः कला, मेकॅनिकल, सोशल मीडिया, क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ म्हणता येईल. विवाह इच्छुकांसाठी योग्य स्थळ येईल, जोडीदार समजूतदार असेल, वैवाहिक सौख्य देखील लाभेल. लग्न ठरलं तर म्हणाल डॉक्टर जोशींनी आधीच सांगितलं होतं. कमेंटसाठी एक प्रश्न: सध्या तुमच्या मनावर सर्वात जड ओझं कोणतं आहे? भावनिक, आर्थिक, नातेसंबंध की करिअर? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. ज्यांना कर्जाची गरज आहे त्यांना ते मिळू शकतं. स्पर्धेत विजय प्राप्त होईल. 14 एप्रिल रोजी तुमचे षष्ठ अधिपती धनस्थानात येणार आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. विशेष म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ म्हणता येईल, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मीन जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ यशाचा राहील. नोकरीमध्ये प्रगती, प्रमोशन प्राप्त होईल. काही जातक कंपनी देखील बदलू शकतात. मात्र व्यावसायिक जातकांसाठी हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे. व्यवसायातील कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेतला पाहिजे. योग्य आखणी केल्यास मोठा फायदा घडून येईल. महाभारतात युधिष्ठिर म्हणतात, सत्याच्या मार्गावर चालणं कठीण आहे, पण तो मार्गच शेवटी मोक्ष देतो. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचा मार्ग कठीण आहे, पण तोच तुम्हाला उंचीवर नेणार आहे. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रहगीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला मानसिक शांतता लाभणार आहे. आध्यात्मिक प्रगती घडून येईल. कुटुंबाकडून तुम्हाला आधार प्राप्त होईल. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला भावनिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. आत्मसन्मान वाढेल आणि निर्णय घेण्याची ताकद देखील वाढेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मीन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती 2 एप्रिल रोजी तुमच्याच राशीत प्रवेश करणार आहेत. राशीतून त्यांची दृष्टी 4th स्थानावर 7म स्थानावर असेल. त्यामुळे त्याचे तुम्हाला अनेक शुभ प्रभाव प्राप्त होतील. भाग्येश जेव्हा स्वतः राशीत येतो तेव्हा भाग्य समृद्ध होत असतं. अशा प्रकारे अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म अधिपतीची दृष्टी कर्मस्थानावर असल्यामुळे या महिन्यात तुमच्याद्वारे सकारात्मक कर्म होणार आहेत. साहजिकच त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल. समुद्र वरून शांत दिसत असतो, परंतु आतमध्ये खोल लाटा असतात. त्यानुसार मीन राशी म्हणजे बाहेरून शांत आणि संघर्ष सुरू असतो, परंतु लक्षात ठेवा समुद्रच सगळ्यात जास्त खोल असतो. लाभ व इच्छापूर्ती या दृष्टीने मनातील इच्छा पूर्ण होतील. मानसन्मान प्राप्त होईल. आत्मिक समाधान देखील प्राप्त होईल. या सर्व गोष्टी लाभातच मोडल्या जातात. त्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्यासाठी अनपेक्षित खर्चाचे योग तयार होत आहेत. शिक्षणासाठी, कार्यासाठी अशा विविध कारणांनी तुमचा खर्च होऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या 15वाड्यात काही खर्च आरोग्यावर देखील होण्याची शक्यता आहे. मीन जातकांसाठी एक प्रश्न. एप्रिल 2026 या महिन्यात तुम्ही सर्वात जास्त कशासाठी प्रार्थना करताय? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सर्वांची ज्योतिषशास्त्रावर असलेली श्रद्धा आणि आमच्या चॅनलला दिलेला सातत्यपूर्ण प्रतिसाद याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अनेक लोक विविध माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे मला फोन उचलणं शक्य होत नाही. म्हणून आपले प्रश्न, शंका आणि मार्गदर्शन हवे असल्यास त्याची सविस्तर माहिती कृपया व्हॉट्सअप संदेशाद्वारे पाठवावी. आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देण्यात येईल. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी 8, 17 आणि 25 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 5, 15 आणि 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करायला हवं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. पाण्याला नमस्कार करा. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने मीन राशीसाठी अमेथिस्ट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे.
भ्रम, दिशाहीनता, मानसिक थकवा अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. मीन राशीच्या मित्रांनो, हे चॅनल फक्त ज्योतिष शिकण्यासाठी नाही तर आयुष्याला दिशा देण्यासाठी आहे. इथे दिलेले उपाय, विश्लेषण आणि कथा तुमच्या यशस्वी भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतील. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.